या पंढरीचे सुख. खरं तर आज सकाळी आषाढी वारीनिमित्त विद्यालयात विद्यार्थी आणि शिक्षक यांचा भव्य दिंडी सोहळा साजरा होणार म्हणून काल 23 जुलैच्या रात्रीपासूनच सगळे तयारीला लागले होते. पांढरा कुर्ता, धोतर, टोपी, नऊवारी साडी आणि टाळ व इतर सगळ्यांची जमवाजमव करण्यात सगळे गुंतले होते. कुणी अभंग गायनाचा सराव करून आज पहाटे लवकर उठायचे म्हणून सगळे शांत झोपी गेले होते. पाऊस तर बरसत होताच, पण कुणालाच त्यावेळी सुतराम कल्पना देखील नसेल की आपल्याला उद्या अनोखी वारी घडणार आहे. एकमेकांच्या रूपात पांडुरंगच भेटणार आहे. अनोखं रिंगण होणार आहे. पहाटे 5 वाजेच्या सुमारास चांदुरीहून श्रेया मोरे या विद्यार्थिनीच्या पालकांचा फोन आला. ते म्हणाले की सर, मध्यरात्रीपासून चांदुरीला पुराचा वेढा पडला आहे. संपूर्ण गावात पुराचे पाणी घुसले आहे. शाळेतही पुराचं पाणी आलं असेल. मुलांना अजून वर्गाच्या ग्रुपवर काहीच मेसेज आलेला नाही. मुलं शाळेत येऊ शकणार नाहीत. मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊन लगेचच प्राचार्या सौ भदाने मॅडम यांना फोन केला. त्यांनीही तिकडून तेच सांगितले. त्यांना तर पहाटे 4 वाजेपासूनच पालकांचे फोन सुरू होते. जेव्हा आम्ही सगळ्यांनी एकमेकांना फोन केले तेव्हा सगळ्यांनाच पालकांनी पहाटे 5 पासूनच या घटनेची कल्पना दिली होती. आमचे पठाडे मामा, तडवी मामा, नाईक मामा स्वतःच्या घरामध्ये पाणी घुसले होते तरी देखील शाळेच्या काळजीपोटी हे शाळेतच थांबलेले होते. यानंतर लगेचच विद्यार्थी सुरक्षेचा विचार करून भदाने मॅडम व पर्यवेक्षक महाजन सर यांनी मुलांना घरी थांबवण्याचा निर्णय घेतला व तसा मेसेज सर्व वर्गांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायला सांगितला व वर्ग शिक्षकांना पालकांना फोन करण्यासही सांगितले. आता मुलं सुखरूप घरी थांबली होती. सेवक मात्र वारकऱ्यांसारखे सकाळी 7 वाजता आपल्या पंढरीकडे म्हणजे चांदोरीकडे निघाले. लवकरात लवकर शाळेत पोहोचून सगळ्यांना कार्यालयीन रेकॉर्ड, विद्यार्थी रेकॉर्ड, परीक्षा विभागातील कोऱ्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे, क्रीडा साहित्य, गुरुकुल विभागाचे साहित्य, AI चे महागडे साहित्य, वर्गातले इंटरॅक्टिव्ह बोर्ड, शालेय पोषण आहाराचे 100हून अधिक तांदळाचे कट्टे, धान्यादी मालाचे कट्टे, संगणक, अधिकाऱ्यांच्या खुर्च्या हे आणि बरंचसं सर्व साहित्य सुखरूप वरच्या मजल्यावर वाहून न्यायचं होतं. सोबतीला मात्र आता विद्यार्थी नव्हते. सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येक विभागाचे साहित्य हे आपल्या घरातलेच साहित्य म्हणून उचलून ठेवले. वयाची 50शी उलटून गेलेले, 40शी पार केलेले पण मनाने तरुण असे सर्वच शिक्षक आणि शिक्षिका अगदी लगबगीने 50-50 किलोचे कट्टे, बोर्ड, गाठी प्रयत्नपूर्वक उचलून नेताना पंढरीच्या वारीच्या रिंगण सोहळ्यात धावणाऱ्या वारकऱ्यांचे जणू दर्शन घडवत होते. आज बरेच जण वारीसाठी पोशाख घालून आलेले होते. शुभ्र वस्त्र चिखलाने, मातीने भरले होते. चेहऱ्यावर घामाच्या धारा होत्या. जणू त्यातच एकमेकांना पांडुरंग भेटत होता. याच दरम्यान रयत सेवकांच्या जिव्हाळ्यापोटी लासलगावहून आपलं क्लिनिक बंद करून जनरल बॉडी सदस्य माननीय डॉक्टर सुजितजी गुंजाळ साहेब, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माननीय RK चांदे सर, प्राचार्य श्री देवढे सर हे लगबगीने विद्यालयात पूर परिस्थिती व सेवकांना धीर देण्यासाठी आले. सोबतीला कायम विद्यालयाच्या काळजी वाहणारे माणिकप्पा गायखे देखील होते. आता 3-4 दिवसात पूर ओसरेल, मात्र त्यानंतर मैदानावर व वरांड्यात झालेली घाण, बुरशी, गाळ काढण्यासाठी ऊर्जा लागेल. मात्र यातही आम्ही सर्व सेवक एकजुटीने काम करू. शाळेचा परिसर पुन्हा गोकुळासारखा बनवू. सर्वांच्या अथक श्रमातून महत्त्वाचे सगळे साहित्य वरच्या मजल्यावर ठेवले गेले. सर्व आटोपल्यावर अण्णांच्या पुतळ्यासमोर निवांत सर्वजण बसले. जणू पांडुरंग भेटल्यावर तृप्त होऊन चंद्रभागेच्या काठी वारकरी विसावा घेतात. आता सगळ्यांचा थकवा बघून प्राचार्या भदाने मॅडम यांनी संत मुक्ताईच्या भावनेतून गावातून भरपेट नाश्ता व पाणी बोलवले. सगळ्यांना कृतकृत्य केले. अशा रीतीने ध्यानीमनी नसताना सगळ्यांना या अनोख्या वारीची, रिंगण सोहळ्याचीच अनुभूती आली. म्हणून तर आषाढीच्या पूर्वसंध्येला आमच्या सर्व चांदोरीच्या स्टाफच्या मनात हीच भावना येते आहे.
या पंढरीचे सुख पाहता डोळा, उभा तो जिव्हाळा योगी यांचा. म्हणून या मन वेधले चरणी, आणिक त्यागुणी बुडी दिली. जनार्दनाचा एका धावे लोटांगणी, करी ओवाळणी शरीराची, करी ओवाळणी शरीराची. जय जय रामकृष्ण हरी.